नमस्कार बालमित्रांनो, कसे आहात? गणपती बाप्पा बसलेत ना आता. गणपतीची तर गोष्ट मी तुम्हाला सांगितलीच आहे आणि अजूनही सांगणार आहे. पण आज मी गोष्ट सांगणार आहे ऋषीपंचमीची. गणपती बसल्यावर दुसऱ्या दिवशी ऋषीपंचमी असते की नाही, तशी ऋषींची गोष्ट मी सांगणार आहे. आपल्या गोष्टीचं नाव आहे सद्गुण आणि कर्तव्य. मुलांना, ऋषी कसे होते? त्यांचे भरपूर पाठांतर होतं. 4 वेद त्यांना येत होते. पण त्या वेदांमधनं त्यांनी काय सांगितलं? फक्त ते आपल्यापुरतं नाही ठेवायचं, इतरांनाही ते सांगायचं. इतरांनाही भक्तीचा उपयोग झाला पाहिजे की नाही, भक्ती कशी करायची ते ते ऋषी असं प्रसार करत असत. त्यांच्या मठामध्ये येणाऱ्या लोकांना ते एक एक तास वेळ देऊन ते भक्तीचा प्रसार करत असत बर का. तर एक की नाही, एक गाव होतं बर का. त्या गावामध्ये एक श्यामकांत नावाचा एक माणूस राहत होता बर का. तर त्याला प्रवासाला जायचं होतं लांब. तर म्हणजे त्याच्या घरच्या लोकांना तीर्थयात्रेला न्यायचं होतं त्याला बर का. म्हणून त्या श्यामकांतनी काय केलं, एक गाडी ठरवली आणि त्याच्यामध्ये सामान भरून पाणी बिणी व्यवस्थित घेतलं आणि सगळ्यांना तो प्रवासाला घेऊन चालला. अर्ध्या रस्त्यात गेल्यानंतर सगळं पाणी संपलं आणि सगळ्या घरातल्या लोकांना की नाही तहान लागली. मग आता तहान लागली आणि तो जंगल हे होता प्रदेश, जिथं गाडी त्यांची थांबवली ना पाण्यासाठी, तो सगळा जंगलचा भाग होता. आणि मग आता म्हटलं कुठं पाणी मिळणार आता इथे. आता ह्यांना तर खूप तहान लागली, आता जर पाणी नाही मिळालं तर ह्या लोकांचा जीव कसा मिस होईल. आता काय करायचं. मग तो खाली उतरतो बरं का. तर त्याला एक लांब की नाही एक झोपडी दिसली. त्या झोपडीमध्ये की ते जातो आणि त्या झोपडीमध्ये बघतो तर एक साधू असतो बर का. तर साधू महाराजांना विचारतो, माझे की नाही नातेवाईक आहेत सगळे बसलेले गाडीमध्ये, त्यांना खूप तहान लागलेली आहे, तर तुमच्याकडे पाणी मिळेल का. तर म्हणे माझ्या झोपडीमध्ये एवढंसं पाणी एकट्यानं पुरणार नाही. त्यापेक्षा तिकडच्या बाजूला एक नदी वाहती, ती बादली घे आणि त्या नदीवर जाऊन पाणी आणून तुझ्या घरच्यांना पाच. तर तो म्हटला बरं. त्याला खूप आनंद झाला की साधू महाराजांनी नदी दाखवली. साधू म्हणजे ते ऋषीच बसले होते बरं का. ते ऋषी होते, त्यांनी नदी दाखवली. मग तो गेला आणि ते पाणी त्यांनी काढलं बरं का नदीतनं. छान पाणी होतं गोड. आणि मग तो बादली घेऊन पुढे चालला तर तिथे 5 लोक दिसली त्याला, खूप तहानीने व्याकुळ झालेली बरं का. तर तो काय ते म्हटले, ओ मला पाणी द्या ना, ओ मला पाणी द्या ना, ओ मला पाणी द्या ना, ती लोक म्हणत होती बरं का. मग तो काय म्हटला, चला यांना पाणी पाजलं तर तेवढंच आपल्याला पुण्य घडेल, म्हणून ते पाणी तो त्यांना देऊन टाकतो. आणि देऊन टाकल्यानंतर परत जातो, परत बादली भरून आणतो. जर पुढे जातो तर परत दुसरी 5 लोक, ओ मला पाणी द्या ना. मग तो काय करतो, त्यांना पाणी पाजतो आणि मग नंतर परत आणायला जातो. त्याला असं वाटतं चला आपल्याला पुण्य मिळेल, तहानेल्याला पाणी पाजलं तर पुण्य मिळतं. परत जातो, मग परत येतो. अरे बापरे, मग तिकडे ऋषी असतात ना बसलेले. ते ऋषी म्हणतात, हा नदीचं जवळच होती, ह्याला इतका वेळ का लागला म्हणे. 15 मिनिटाच्या अंतरावर नदी होती. 15 मिनिटांनी तो कमीत कमी 1 तासात तो यायला पाहिजे होता. आता संध्याकाळ होत आली तरी हा माणूस कसा नाही आला अजून. मग तो काय म्हटला की तो जातो बरं की, ते ऋषी जातात बरं का. आणि ऋषी जातात आणि ते शामकांतला म्हणतात की काय रे, तुझे तिकडचे तळमळायला लागलेत, लोक मरायला लागलेत तिकडं पाण्या वाचून, आणि तू काय इथे करत बसला. नाही म्हणे, रस्त्यामध्ये की नाही 5 लोक सारखी येतात आणि पाणी मागतात. तर म्हणे अरे, मग तू फक्त तुझंच पुण्याचा विचार करतो. ह्या 5 लोकांना पण मिळू देत की पुण्य. त्यांना तू पाणी देण्यापेक्षा त्यांना नदी दाखव, म्हणजे ते नदीवर जातील आणि पाणी पिऊन तृप्त होतील आणि नदीचं त्यांना दर्शन होईल. म्हणजे त्यांनाही भक्ती मिळेल की नाही, त्यांनाही पुण्य मिळेलच की. तू एकटा नको पुण्य घेऊ, सगळ्यांना पुण्य मिळलं पाहिजे, असं वागलं पाहिजे. मग त्याच्या डोक्यात प्रकाश पडतो. ऋषी असे होते बर का, स्वतः स्वार्थी नव्हते. ते खूप अभ्यास करायचे, पण आपलं ज्ञान इतरांना पण द्यायचे. यालाच म्हणतात सद्गुण आणि कर्तव्य. आपल्यात जो सद्गुण असतो की नाही, तो इतरांना वाटायचं असतं, त्यालाच कर्तव्य म्हणतात. नाहीतर पुण्य मिळवण्यासाठी जे कर्तव्य करतं ते व्यर्थ जात. आवडली का गोष्ट? गोष्ट आवडली असल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरायचं नाही.